नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 25 नोव्हेंबर. आज आपण उद्याचा 26 नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचं गेलं तर इकडे श्रीलंकेच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या सक्रिय झालेलं आहे. आता याचं पुढे डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल आणि ही सिस्टीम अशीच इकडे किनारपट्टी करत तमिळनाडूच्या आसपास येण्याचा अंदाज आहे. त्याच्यामुळे केरळ असेल, तमिळनाडू असेल, हे भाग असतील, हे राज्य असतील, या भागातून या सिस्टीमचा प्रभाव पडणार आहे. उर्वरित बंगालच्या उपसागरावर या भागात सिस्टीम सक्रिय झालेलं आहे. याचं वादळ काय बनणार नाहीये. डिप्रेशनपर्यंतच ही सिस्टीम जाण्याचा अंदाज सध्या हवामान अंदाज सुद्धा सांगत आहे आणि मॉडेल सुद्धा दाखवत आहेत. त्यानंतर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर राज्यात पूर्वेकडून येणारा गरम वाऱ्याचा फ्लो सध्या सक्रिय आहे. त्याच्यामुळे थंडी ही पूर्णपणे राज्यातील गायब झालेली आहे. थोडीफार रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी पडत आहे, पण मागील आठवड्यात जी थंडी होती ती पूर्णपणे आता कमी झालेली आहे. जर तापमान पाहायचं गेलं तर इकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, यानंतर सातारा, पुणे, सांगली, सोलापूर हा जो पट्टा आहे या भागातून 18 अंश सेल्सिअस ते जवळजवळ 22-23 अंश सेल्सिअसच्या जवळ तापमान सक्रिय आजचं होतं. उर्वरित विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागातून 16 अंश सेल्सिअस ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील हे जे जिल्हे आहेत, छत्रपती संभाजीनगर असेल, नंदुरबार, धुळे हा जो पट्टा असेल सगळा, या भागातून तापमान हे जवळजवळ 16 अंश सेल्सिअस ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. पुढे 30 नोव्हेंबर पर्यंत तरी राज्यात जास्त काही थंडी पडणार नाही, असंच तापमान राहण्याचा अंदाज आहे. याच्यानंतर पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर उद्या 26 नोव्हेंबरला राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाचा अंदाज नाही. हा पण अंशतः ढगाळलेलं हवामान इकडे सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या भागात होऊ शकतं. अंशतः ढग तुम्हाला आकाशात दिसतील, मात्र पावसाची शक्यता दिसत नाही आणि राहिलेल्या जिल्ह्यातून सुद्धा पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये. तर हा होता 26 नोव्हेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.